शिवसेनेकडून राणी सावरगाव चक्करमधून उमेदवारी दाखल केलेली आहे. प्रचार जोरात सुरू आहे. काय परिस्थिती आहे, काय वाटते तुम्हाला? तसा मी भारतीय जनता पार्टीमध्ये 37 वर्ष काम केलं. 37 वर्ष काम केलं म्हणते. 37 वर्ष रामप्रभू मुंडेच्या हाताखाली काम केलं. नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, गंगाखेडचे भाजपचे होते नगराध्यक्ष. पुन्हा पंचायत समितीमध्ये 2 टर्म पंचायत समितीचा 5 वर्ष कंप्लीट आपल्या सभापती होतो पंचायत समितीचा. एक 5 वर्ष सदस्य होतो. आणि माझी आई ह्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य होती भाजपकडून. त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीकडून राणी सावरगाव जिल्हा परिषदमधून निवडून आलेलं. तरी बी पार्टीला हाडामासाचे कार्यकर्ते आज बी नको आहेत. निष्ठावंत माणसाची आज पार्टीला जरूरत नसल्यामुळं परभणी जिल्ह्याचे खासदार माननीय बंडू जाधव साहेब यांनी मला उमेदवारी दिली आणि भक्कमपणे माझ्या पाठीमागं राहतो म्हणले. कसं वाटतंय की तुम्ही 37 वर्ष काम केलं पण अचानक थेट आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हातामध्ये विक्रम नेऊन दिले आणि तुमची उमेदवारी काढली? आमदार साहेबाचं वैयक्तिक असं ते धरून बसतात. राजकारणामध्ये वैयक्तिक असं काही नसतंय. मत साहेबांना माझी सक्रिय 1000 सभासद केलेला मी भारतीय जनता पार्टीचा. इथले भारतीय जनता पार्टीचे सय्यद अल्ताफ शेठ आहेत, त्याला उमेदवारी दिली. त्याला भाजपचे सक्रिय सदस्य आहेत का? भाजपचा कधी झेंडा लावलाय का? कधी सक्रिय सदस्य राहिलेत का? एवढंच बोलायचं मला. कोणत्या कारणावरून त्यांना उमेदवारी देण्यात आली? आता तेलाची विचारा, तिने उमेदवारी दिली. माझं तर निष्ठावंत कार्यकर्ता होतं. जाणून बुजून माझं एक नाव पुसण्याकरता इथून मला काढण्याकरता तिने उमेदवारी माझी काढली. मग तरी बी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीवर मी आज उभा आहे. कसं वाटतं एकंदरीत पाहता तुम्ही 37 वर्ष भाजपमध्ये काम केलेलं आहे आणि तुम्हाला थेट पक्षातूनच बाहेर काढण्यात आलेलं आहे? पक्षातून बाहेर काढण्यात आले. अवघड वाटते. ठीक आहे, आपला हाडामासाचं काम केलंय. आता निष्ठावंत जनता मायबाप ठरतील. तुमच्यासाठी स्वतः पंकजाताईंनी फोन केला होता की श्रीनिवास मुंडेंवर अन्याय करू नका, त्यानंतरही तुमच्यावर अन्याय झालेला आहे. आदरणीय ताई साहेब बी बोलल्या, बावनकुळे साहेबाला बी बोलले. तरी बी माझ्या अन्याय झाला. इतका अन्याय सहन कसा केला? सहन म्हणजे अवघड वाटतंय ना, साहजिक आहे ना. एवढं इतक्या दिवस पार्टीमध्ये राहिलो, एवढं काम केलं, अवघड वाटणारच नाही. एकंदरीत पाहता या राणी सावरगाव सर्कलमधील जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? मायबाप जनता हुशार आहेत राणी सावरगाव मधले. त्याला कळतंय मतदान कोणाला करायचे. निष्ठावान कार्यकर्ता कोण आहे काय नाही त्याला कळत. तुम्ही 5 वर्ष सभापती होता जिल्हा परिषदेमध्ये. या सर्कलमध्ये काय असा बदल केला आपण की या 5 वर्षात ठळक काम असे काय? ठळक काम इथला दवाखान्याचं काम, हॉस्पिटल उभा केलं. लिंगायत समाजाला संरक्षण भिंत दिली. मुसलमान समाजाला खबरस्तानच्या भिंती दिल्या आणि सर्व जाती धर्माला घेऊन इथले काम मी मार्गी लावलेले. शाळाचे प्रश्न मी इथले मार्गी लावलेत. खोल्याच सभापती असताना या भागातल्या जनतेला काय नाही दिलेलं? मी इथून कडबा कटर, फवारी, बॅटरी टोटली मतदारसंघात वाटप झालेले आहेत. मायात काय आवाहन करताल मतदारसंघातल्या नागरिकांना? मायबाप जनता हुशार आहे. येईल त्या 7 तारखेला मलाच निवडून देतील, मतदान करतील एवढं मला खात्री आहे. असं का वाटतं तुम्हाला? असं का वाटायचं कारण का मी हाडामासाचा आहे, त्याच्यामध्ये राहतो, सुखादुखामध्ये त्याच्यामध्ये सामील होतो. मला आत्मविश्वास आहे ते मतदान देतील मला. सुपीक मानणारी रेणुका देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक मराठवाड्यातून येतात दर्शनासाठी. त्या मंदिरासाठी तुम्ही काय केलेलं आहे? राणी सावरगावला ब दर्जाचा दर्जा मिळण्याकरता इथले आमचे सरपंच सोमनाथ उदमुळे आणि मी आमच्या तिनं प्रस्ताव तयार केला. मी पंकजाताईकडे जाऊन त्याला ब दर्जा मिळवून दिलेला आहे.
तसं पत्र बी आहे पंकजाताईचं माझ्या नावानं, तुम्हाला ब दर्जा मिळाला म्हणून. काय वाटतं आता हे बदल मिळाल्यामुळे दरवर्षी दरवर्षी इथं रोड नाली आणि रस्ते इथं नव्हते. ब दर्जा दरवर्षी 2 कोटी 4 कोटी बजेट येते. परिसराचा विकास. परिसराचा विकास होते. एकंदरीत आता या ठिकाणच्या मतदारांना काय आव्हान करणार? मतदाराच्या मायबाप जनतेला एवढे हुशार आहेत, त्याला कळतंय मतदान कुणाला करायचं. एवढंच आवाहन करतो, माणूस बघून मतदान करा. चांगला माणूस कोण आहे त्याला मतदान करा. मी काही माहित नाही असं करा म्हणून.